नमस्कार श्रोतेहो. परवा दीपके नावाचा जो इसम अमेरिका स्थित बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा जो इसम कॉक्रोच जनता पार्टीचा सर्वेसर्वा आहे, त्यांचं भारतात आगमन झालं. जंतर मंतरवर त्यांचं आंदोलन झालं, लाक्षणिक उपोषण झालं एक दिवसाचं. तर त्याच्या संदर्भात चीफ जस्टिस ऑफ इंडिया सन्मान्य सूर्यकांतजी यांनी जे वक्तव्य केलं होतं की ह्या भारतातील काही तरुण, काही झुरळं, आणि मग त्याच्यावर त्यांनी ते विश्लेषण केलं की त्यांना रिकाम टेकडे वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यावर मी जे उहापोह केला होता त्याच्यावर प्रतिक्रिया बघितल्या मी. जवळजवळ 2-3 हजार लोकांनी तो बघितला व्हिडिओ. प्रतिक्रिया नकारात्मक सकारात्मक यात मी जात नसतो, कारण माझा मोटो हा देशाच्या दृष्टीने, म्हणजे मी राष्ट्र म्हणून या देशाकडे बघतो. मला इथं उजवा डावा, जय भीम जय श्रीराम ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही. की माझा कन्सर्न हा आहे देशातला युवक आहे. तर त्या दिवशी ज्या प्रतिक्रिया आल्या, थोडक्यात मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे की ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप नकारात्मक आणि शिव्याच द्यायच्या राहिल्यात, ठीक आहे, असो. पण मला त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे असं म्हणाले होते की या देशातील काही तरुण, सरसकट सर्व तरुणांना ॲड्रेस करून किंवा उद्देशून आपले सूर्यकांत महाशय हे चीफ जस्टिस जे आहेत ते म्हणाले नव्हते. मी परत अंडरलाईन करतो, काही तरुण. त्याच्यामुळे ह्या काही तरुणांबद्दलच माझे आक्षेप आहेत. आता तुमच्या आमच्यासारखे अनेक विवेकी तरुण आहेत ना हो. दीपके सुद्धा विवेकशीलच आहेत. अजून त्यांनी विवेक गहाण ठेवलाय असं मला वाटत नाही. पण दुर्दैवाने ज्या दिवशी ते जंतर मंतरवर आले आणि तिथं मी जे बघितलं की विवेक असणाऱ्या तरुणांचा तो घोळका मला बऱ्यापैकी दिसला नाही. कारण त्याच्यामध्ये त्यांचं जे ओव्हरऑल वक्तव्य होतं की मग संविधान, मग ते संविधान आलं की मग आंबेडकरांची री ओढणे, मग जय भीम. अरे संविधान म्हणजे फक्त आंबेडकरवाद्यांचं नाही, सावरकरवादी सुद्धा त्या संविधानाचा त्यांना अभिमान आहे. आमच्यासारख्या न्यूट्रल लोकांना पण अभिमान आहे. मग ह्यांनी काय, दीपके लोकांना ह्यांनी काय उक्त घेतलं काय? फक्त संविधान म्हणलं की 30 लोक, असं नाहीये. बरं, जय भीम, जय भीम काय तुमचाच नारा आहे का फक्त? या देशातल्या युवकांचा प्रत्येकाचा तो नारा आहे. जय श्रीराम पण तोच नारा आहे प्रत्येकाचा. त्याच्यामुळं मला काय म्हणायचंय की तुम्ही ज्या वेळेला व्यवस्थेला धडका द्यायचा प्रयत्न करताय, तुम्हाला मोदींना हटवायचंय, या व्यवस्थेला हटवायचंय, तर तुम्हाला एक प्लॅन घेऊन यावा लागेल. आता पुढे जाऊन मी काही दिवसांनी एक माझा व्हिडिओ येईलच की 29च्या दृष्टीने मी युवकांना आवाहन करणार आहे की चला आपण निवडणूक लढूयात. आणि मग त्याच्यामध्ये जो जाहीरनामा आम्ही देणार आहोत तो मी नंतर कालांतराने तुमच्याशी त्याचा संवाद तुमच्याशी साधणारच आहे त्या संदर्भात. पण मला त्याच संदर्भात थोडंसं बोलायचं होतं की दीपके नावाचा तरुण ज्या वेळेला येतो आणि ज्या वेळेला तो कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करतोय आणि व्यवस्थेला धडक द्यायचा प्रयत्न करतोय, मग युवक जर तुमचा गाभा असेल तर युवकांचे प्रश्न काय आहेत? तर तिथं सर्वप्रथम युवक म्हणजे तो मुसलमान नाही, तो हिंदू नाही, तो बुद्ध नाही, तो ब्राह्मण नाही, तो महार नाही, कोणी नाही. तो युवक भारतीय आहे. मग भारतीय युवकांचे प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये मग युवकांचं शिक्षण, मग ते क्वालिटीचं आहे का? शिक्षण झाल्यानंतर इथं रोजगार त्या क्वालिटीचे मिळतात का? मिळत नसतील तर का मिळत नाहीत? कारण तुम्ही त्या क्वालिटीचाच शिकलेलं नाही आहात. बरं, तुमचं इंग्लिशवर किती प्रभुत्व आहे? ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही एक अजेंडा तयार करा आणि तुम्ही व्यवस्थेला धडक द्यायचा प्रयत्न करा, तर तुम्ही यशस्वी व्हाल. आणि या कमेंटमध्ये ज्या कमेंट लोकांनी केलेल्या आहेत, अरे तुम्ही माझं पूर्ण ऐकलंच नाही. परत सांगतो, काही तरुण असं ते म्हणाले होते आणि तुम्ही पण मला भक्त ठरवलं. अरे किती दुर्दैवी आहात तुम्ही युवक, ज्यांनी कमेंट केल्यात. मी भक्त व्यक्त नाहीये. मी 23-24 वर्ष जनरल प्रॅक्टिस करतोय. मी सामान्य माणूस आहे. मी शेवटच्या माणसाला तपासतो. आणि तुम्ही मला भक्त कसं काय ठरवलं? त्याच्यामुळं मला पुन्हा परत
सांगावंसं वाटतं की सन्माननीय कॉक्रोच जनता पार्टीच्या ह्या संस्थापकांना आणि ज्यांनी कमेंट केल्यात, बघा कमेंट केल्यात ठीक आहे, मला तुमचा आदर आहे, पण मला त्याबद्दल असं सांगायचं आहे की कमेंट करताना तुम्ही सुद्धा की मला भक्त करून टाकलं म्हणजे मला भाजपचं तुम्ही करून टाकलं, अरे असं नाही वेड्यांनो. युवक आपण सगळे मिळून मी आज 48 वर्षाचा आहे, आज जेनझी मुलं आहेत, या देशावर प्रेम करणारे जे युवक आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझा या मोदी गव्हर्नमेंटवर सगळ्यात मोठा आक्षेप असा आहे, त्यांचा कायम ढोल ते पिटतात की इन्फ्रास्ट्रक्चर पूल बांधले, विमानतळ बांधलं, नंतर सगळ्या पायाभूत सुविधा मेट्रो सुरू केली. माझा त्यांना प्रश्न आहे की इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं मृत इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे हे काय पूल तुमच्याशी बोलतो का? ह्या देशातले जे 30 ते 35% तरुण आहेत, हे जे जिवंत इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्या जिवंत इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल तुम्ही काय बोलताय? ह्या लाईव्ह इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमची किती इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचं आउटपुट काय? 12 वर्ष येऊन सत्तेत तुम्हाला झाले, तुम्ही जे जिवंत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याची श्वेतपत्रिका काढा की नक्की त्याचा फायदा काय झाला. माझा हा आक्षेप आहे. हे दीपकेने हा मुद्दा उचलून बोललं पाहिजे की फक्त पूल, विमानतळ, मेट्रो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. हे देशातला जो तरुण आहे, जो जिवंत आहे, तो जो आहे त्याच्याबद्दल काहीतरी बोला. त्याच्याबद्दल काय इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, तुमचा प्लॅन काय, त्याच्यामध्ये तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करत आहात त्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारा. दीपके महाशय, ना की जय भीम जय श्रीरामच्या रगाड्यात तुम्ही पण या युवकांना फसवू नका. आणि युवकांना पण माझी विनंती आहे, थोडं डोकं जागेवर ठेवा आणि विचार करा. पोटतिडकीने मी तुमच्याशी बोलतोय, मी पण युवकच आहे. त्याच्यामुळं सर्व कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सना आणि या व्हिडिओ ऐकणाऱ्या, त्यावर कमेंट करणाऱ्या सर्व युवकांना माझी हात जोडून विनंती आहे की कुठला तरी शिक्का, आता मी एवढा माझा वेळ देऊन बोलतोय तुमच्याशी, मला वेळ नसतो, पण तरी सुद्धा या देशाचा विचार, युवकांचा विचार. आज तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये एक एवढंच मी विषय बोलतो आणि आपण थांबूयात आज, की आज पुण्यामध्ये आज प्लंबिंग, पेंटिंग, इलेक्ट्रिसिटीचं काम, इतकं काम आहे. आज जर स्किल असणारे युवक जर ह्यामध्ये पुण्यामध्ये असतील तर त्यांना कमीत कमी 2,000 रुपये त्यांना मिळू शकतात. अशी ही क्षेत्र आहेत. प्लंबिंग, इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉइंट काढणे किंवा AC बसवणे सगळं आलं त्याच्यात. आणि तिसरा म्हणजे ह्या पेंटिंगचा व्यवसाय. चौथा म्हणजे या मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत, त्या सोसायट्यांमध्ये कुशल मनुष्यबळ लागतं किंवा आता तिथल्या पदाधिकाऱ्यांना वेळ नसतो. सोसायटी चालवणं म्हणजे तिथलं हाऊसकीपिंग आलं, तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं आलं, तिथला तुमचा जो दैनंदिन जो खर्च आहे तो आला, मेंटेनन्सचे पैसे गोळा करणं, त्याचा तो हिशोब सगळं बघणं ते आलं. ह्याच्यात सुद्धा सोसायट्यांमध्ये कुशल मनुष्यबळ पाहिजे, जे की कॉमर्स झालेलं किंवा अशा स्वरूपात. पण आपण नाही युवक तयार हे करायला, आणि असे युवक पण नाही आहेत पुढं. युवक कुठे दिसतात पुण्यामध्ये? आज चौकांमध्ये, जयंत्यांमध्ये डीजेच्या समोर नाचणारे. मग दीपके साहेब महाशय, ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. हे जे लाईव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, जो युवक आहे युवक, त्याच्यावर ना मोदींचं लक्ष आहे ना तुमचं लक्ष आहे. त्याच्यामुळं दीपके, तुम्ही युवक आहात, माझं तुम्हाला आव्हान आहे की थोडासा विवेक जागरूक ठेवून व्यवस्थेला धडक द्यायचा प्रयत्न करा. आणि कमेंट करणाऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की एकांगी तुम्ही मला मोदी भक्त किंवा काँग्रेसवाला ठरवू नका. मी पण तुमच्यासारखाच एक युवक आहे, जो ह्या व्यवस्थेचे चटके खात खात आत्ता मी 48 वर्ष वयाचे पूर्ण केलेले आहेत, आणि 2 वेळा मला खायला मिळतं माझ्या व्यवसायात. त्याच्यामुळं ह्या काही वेळ काढून मी या देशातल्या युवकांसाठी हे चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. मी कुठलाही मोठा तत्ववेत्ता नाही, मी कुठलाही मोठा डॉक्टर नाही, मी साधा जनरल प्रॅक्टिशनर आहे. पण शेवटच्या माणसाचे प्रश्न मी जवळून बघतो, म्हणून माझ्या पोटतिडकीने असं वाटतं की तुमच्याशी बोलावं, म्हणून मी तुमच्याशी रोज बोलायचा प्रयत्न इथून पुढे करणार आहे. आज एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.